विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडळी अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा जो धडा सुरू करणार आहे त्याचं नाव भौमितिक रचना. हा जो चॅप्टर आहे तो बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की हा चॅप्टर पेपरला 6 ते 8 मार्कांसाठी पडतो आणि ह्या चॅप्टरचे मार्क तुमच्या हातचे मार्क आहे. फक्त काय करायचे, तुम्हाला लेक्चर बघत असताना सोबत कंपास बॉक्स म्हणजे कंपास पेटी आपण त्याला म्हणतो ते घेऊन बसायचंय, कारण की हा जो चॅप्टर आहे तो कंपास पेटीवरतीच आधारित आहे. कारण की तुम्हाला याच्यामध्ये भरपूर साऱ्या आकृत्या काय करायच्या काढायच्या. तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे ज्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे तो आहे बघा समरूप त्रिकोण. समरूप त्रिकोण म्हणजे काय, आपण पहिला जो धडा होता आपला समरूप, तर त्याच्यामध्ये शिकलो समरूपतेच्या कसोट्या. बाबा कसोटी शिकलो, को कसोटी शिकलो, को कसोटी शिकलो, त्याच्यामध्ये समरूप त्रिकोण पण शिकलो. समजा मी म्हटलो की हा जो त्रिकोण एबीसी आहे, त्रिकोण एबीसी हा समरूप आहे कशाला, त्रिकोण पी क्यू आर ला. बघा बरं का काय सांगतोय, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. तर याचा अर्थ होतो हे दोघेही सारखे त्रिकोण आहेत म्हणजे समरूप आहेत, बरोबर. पण जर ते समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असले तुमच्या लक्षात पाहिजे. संगत बाजू म्हणजे काय, समजा याची जर आपण एबी घेतली भागिले तर याची पी क्यू, बरोबर. याची जर आपण बीसी घेतली भागिले याची क्यू आर, बरोबर. याची जर आपण एसी बाजू घेतली तर याची पी आर. तुमच्या लक्षात पाहिजे की ज्यावेळेस तुम्हाला सांगण्यात आलंय दोन त्रिकोण समरूप आहे तर तुम्हाला त्याची एकास एक संगत लिहिता आली पाहिजे. याला म्हणतात एकास एक संगत. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण सारखे असतात आणि त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात. बघा संगत बाजू एकाच प्रमाणात. तसेच हा जो कोण ए आहे, कोण ए याचा संगत कोण आहे बघा तिकडं कोण पी, हे दोघेही सारख्या मापाचे असतील. त्यानंतर बघा हा जो कोण बी आहे याचा संगत कोण आहे इकडं कोण क्यू, हे दोघेही सारख्या मापाचे असतील. त्यानंतर याचा जो कोण सी आहे त्याच्यासारखं इकडे कोण आहे बघा कोण आर, हे दोघेही सारख्या मापाचे असतील. समजले इथपर्यंत. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि तुम्हाला एकाच एक संगत लिहिता आली पाहिजे, कारण की जेवढे कोणते प्रश्न मी सरसंच 4.1 मध्ये घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकाच एक संगत लिहायचीच आहे. आणि त्यानंतर कोण कसे दाखवायचे, सारखे दाखवायचे. समजले इथपर्यंत. त्यानंतर पुढं अजून जे बेसिक तुम्हाला लक्षात ठेवायचं त्यातलं सगळ्यात महत्वाचं बेसिक ओके काय आहे की समजा ओके हे जाऊ दे, इकडे सांगतो एकदम प्रॉपर. फॉर एक्झाम्पल असं भेटलं तुम्हाला त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर ओके, आणि एक त्रिकोण भेटला त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एल बी एन ओके. आता मी जर तुम्हाला विचारलं हे दोन त्रिकोण समरूप आहेत का, तुम्ही म्हणणार येस सर. मी म्हटलं हे दोन त्रिकोण समरूप आहेत का, तुम्ही म्हणणार 100% समरूप आहे, कारण की ते समरूपतेचं चिन्ह दिसतंय. पण हे दोन्ही त्रिकोण काढण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या अगदी वेगळ्या आहेत. का बरं वेगळ्या आहेत, तुम्ही जर पहिली जोडी बघितली त्रिकोणाची ज्या समरूप आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा इथं एबीसी आहे आणि इथं पी क्यू आर आहे. मला सांगा या दोघांमध्ये एबीसी मध्ये आणि पी क्यू आर मध्ये या दोघांमध्ये कोणतं अल्फाबेट रिपीट झालंय का. ओके, म्हणजे इथं एबीसी आहे इथं पी क्यू आर आहे, दोघांमध्ये काही कॉमन आहे का, नाही. जर या दोघांचा विचार केला तर बघा या दोघांमध्ये कोण कॉमन आहे, इथं बी आहे इथं बी आहे. म्हणजेच काय, हे दोन त्रिकोण वेगवेगळ्या पद्धतीने काढायचे. कसं तर बघा इथं सांगितलंय, समजा इथं एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे. याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर मला सांगा कोणी सारखं दिसतंय का, एबीसी आणि पी क्यू आर मध्ये कोणी सारखं नाही. तर हे जे दोन त्रिकोण येतील ते वेगवेगळे त्रिकोण येतील. वेगवेगळे म्हणजे कसे, एबीसी वेगळा येईल, पी क्यू आर वेगळा येईल. डायरेक्ट वेगवेगळे काढायचे. एबीसी बाजूला काढायचं आणि त्याच्या बाजूला पी क्यू आर काढायचा. जर दोघांमध्ये कोणतेही अल्फाबेट कॉमन नसेल, दोघांमध्ये कोणतीही बाजू किंवा कोणताही कोण सामायिक नसेल तर ते दोन त्रिकोण वेगळे येतील, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे काय, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलबीएन. यामध्ये जर विचार केला तर इथं बी दिसतोय आणि इथं पण बी दिसतोय, दोघांमध्ये कॉमन. आणि जर तो कॉमन आहे तर ते दोन त्रिकोण अशी येतील. बघा हे दोन वेगवेगळे आले, बरोबर का, कारण की एक पण अल्फाबेट कॉमन नव्हतं, बरोबर का, म्हणजे एकही कोण सारखा नाही. यांच्यामध्ये बी नावाचा कोण सारखा म्हटलं तर हे त्रिकोण एकामध्ये एक येतील आणि एकामध्ये एक असे काढायचे. ए बी सी त्यानंतर एल बी एन काढायचे कसे हे पण मी शिकवणार आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम प्रॉपर शिकवणार आहे. ओके, 4 प्रश्न आहे, 4 पैकी 2 प्रश्न मी बोर्डवर देणार आहे
आणि ते जे उरलेले 2 प्रश्न आहे बघा ते मी पेपरवर घेणार आहे. का बरं? कारण की माझ्याकडे एवढी फॅसिलिटी नाही सध्या, जेणेकरून मी इथं तुम्हाला ते क्वेश्चन ड्रॉ करून देऊ शकेल. ओके, जर वेगवेगळे त्रिकोण आले तर आपण बोर्डवर ड्रॉ करणार, आणि जर एकामध्ये एक त्रिकोण आले तर ते आपण आपल्या पेपरवरती ड्रॉ करणार. समजलं इथपर्यंत? आता आपण आधी ओळखूया की सराव संचापैकी वेगवेगळे त्रिकोण कुठे येणार आहेत आणि एकामध्ये एक त्रिकोण कुठे येणार. तर बघा इथे सराव संच 4.1 मध्ये जर तुम्ही विचार केला तर इथे सांगितलं त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण LMN. समजला? जर या दोघांचा विचार केला तर मला सांगा या दोघांमध्ये कुणी सारखं आलंय का? एबीसी आणि LMN मध्ये नाही. म्हणजे हे त्रिकोण कसे असणार? 100% हे जे त्रिकोण आहेत ते वेगवेगळे असणार. काय अडचण इथपर्यंत? काहीच नाही. त्यानंतर पुढं प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये विचार केला तर मला सांगा त्रिकोण PQR हा जो आहे तो समरूप आहे त्रिकोण LTR ला. ओके, तर या दोघांमध्ये मला दिसतोय की इथं R, इथं बघा R दिसतोय आणि इथं पण R, हे दोघेही सारखे दिसत आहेत. हे जर सारखे आहे तर हे त्रिकोण एकामध्ये एक असतील. कसे असतील? एकामध्ये एक. हे त्रिकोण कसे होते मागचे? वेगवेगळे. हे त्रिकोण एकामध्ये एक असतील. बरोबर का? नंबर 3 कडे गेलो तर बघा नंबर 3 मध्ये मला दिसतोय त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ. ओके, जर RST आणि XYZ मध्ये आपण विचार केला तर आपल्याला कुणीच सारखं दिसत नाही. जर कुणीच सारखं नाही तर वेगवेगळे त्रिकोण येतील. बरोबर का? म्हणजे हे त्रिकोण कसे येतील? वेगवेगळे. काय अडचण इथपर्यंत? काहीच नसेल. त्यानंतर पुढे लास्ट मध्ये प्रश्न क्रमांक 4 त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE. ओके, तर हे 2 त्रिकोणामध्ये विचार केला तर बघा इथं A आहे, इथं पण A आहे. दोघांमध्ये एक कॉमन अल्फाबेट आहे म्हणजे एक सामायिक कोण आहे. तर आपण म्हणू शकतो हे जे त्रिकोण आहे ते एकामध्ये एक येतील. मग आपण काय करूया? आपल्याला समजलं की पहिला आणि तिसरा जो प्रश्न आहे तो वेगवेगळे त्रिकोण काढायचा आहे, आणि दुसरा आणि चौथा जो प्रश्न आहे ते एकामध्ये एक त्रिकोण काढायचा आहे. तर आपण काय करूया? पहिला आणि तिसरा प्रश्न बोर्डवर घेऊ. ओके, आणि दुसरा आणि चौथा प्रश्न पेपरवरती घेऊ. ओके, तर चला सुरू करूया. वेळ न घालवता सुरू करूया, कारण की आकृत्या म्हटल्यानंतर थोडाफार वेळ लागू शकतो है ना. तर आपण टाइमपास न करता फास्ट मध्ये घेऊया. सगळ्यात पहिलं तर काय सांगितलंय? त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण LMN. काय अडचण इथपर्यंत? काहीच अडचण नसेल. पुढे काय म्हटलंय बरं? असा काढा की AB ची व्हॅल्यू दिली बघा. AB ची किंमत किती दिली? AB बरोबर दिला 5.5 सेमी. त्यानंतर किती रे बा? AB दिल्यानंतर BC दिला 6 सेमी. त्यानंतर पुढे काय? CA किती दिलाय? CA म्हणजेच AC 4.5 सेमी. ओके, अजून काही नाही दिलं. आणि इथं बघा एक गुणोत्तर दिलंय BC भागिले MN चं गुणोत्तर. तर BC भागिले MN चं जे गुणोत्तर दिलंय ते दिलंय 5/4. किती? 5/4. इथपर्यंत काही अडचण नसेल. पुढे काय? तर आपल्याला सांगितलं त्रिकोण ABC आणि LMN काढा. आता आपल्याला समजलंय की त्रिकोण ABC आणि LMN दोघं वेगवेगळे येतील. का वेगवेगळे येतील? दोघांमध्ये कोणता सामायिक कोण नाहीये. जर ते वेगवेगळे येतील तर सगळ्यात पहिलं काय करायचंय? कोणत्याही त्रिकोणामध्ये सगळ्यात पहिलं काय करायचंय लक्षात ठेवा. जर इथं सांगितलंय हे 2 त्रिकोण समरूप आहेत तर सगळ्यात पहिली त्याची एकाच एक संगत लिहून घ्यायची. एकाच एक संगत काय आहे याची? याची जर AB बाजू असेल, याची जर AB, याच्या जर पहिले 2 तर भागिले याच्या पहिले 2 LM. बरोबर. जर याच्या दुसऱ्या 2 घेतल्या BC भागिले तर याच्या दुसऱ्या 2 MN. त्यानंतर काय? याची पहिली आणि शेवटची घेतली तर याची देखील पहिली आणि शेवटची LM. याला म्हणतात एकाच एक संगत. आणि या सगळ्यांचा रेशो जर BC भागिले MN चा रेशो 5/4 आहे तर या सगळ्यांचा जो रेशो किंवा गुणोत्तर आहे ते 5/4 असेल. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे या सगळ्यांचं गुणोत्तर इतकं असेल. मग आता काय करायचंय? तर तुम्हाला काय सांगितलंय की एबीसी चे माप दिलेत. AB BC CA म्हणजे एबीसी चे माप दिलेत आणि तुम्हाला एबीसी आणि LMN दोघेही काढायचे. एबीसी चे माप आहेत तुमच्याकडे, तुम्ही तो काढू शकता, पण LMN काढू शकता का? नाही. मग आधी काय करायचंय? एबीसीच्या मापांचा उपयोग करून LMN ची माप काढायची. मग दोघांची माप काढल्यानंतर 2 त्रिकोण काढायचे. मग आपण काय करूया? सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण हे दोघं उचलू तिथून मला LM भेटल, हे दोघं उचलू तिथून मला MN भेटल, हे दोघं उचलू तिथून मला LN भेटल. चला हे दोघं उचलू. सगळ्यात पहिले हे दोघं कोण आहेत? AB भागिले LM. AB भागिले LM बरोबर. इकडे किती आहे? 5/4.
5/4 आपल्याला काढायचं कोण LM काढायचा तर AB ची किंमत टाकून देऊ. AB ची किंमत किती आहे 5.5 तर AB आला 5.5 गुणिले किंवा असंच थांबा 1 मिनिटासाठी AB ची किंमत टाकली आपण 5.5 आपल्याला काढायचं कोण LM जो काढायचा तो नेहमी वरती पाहिजे एवढं लक्षात ठेवा जो काढायचा तो कुठं पाहिजे वरती मग जर हा काढायचा तर हा कुठं पाहिजे तिकडं वरती तर मग हा 5.5 तसंच ठेवू हा जो 4 भागिले इकडे काय होईल गुणिले आणि हा जो 5 आहे तो खाली आणि हा जो LM आहे तो वरती गेला परत एकदा लक्षातून जायचं नाही लक्षातच ठेवायचं काय हा 5.5 तसाच हा 4 इकडं 5 इकडं LM तिकडं जो खाली असेल तो वरती आणायचा जो वरती असेल तो खाली आणायचा जो खाली असेल तो वरती न्यायचा LM खाली होता वरती नेला 4 खाली होता वरती नेला 5 वरती होता खाली नेला समजला आता इथं मला असं दिसतंय 5च्या पाड्यात 55 म्हणजे 5.5 आहे 5 एक 5.5 एक 5 म्हणजे 5च्या पाड्यात 5.5 1.1 नंबरला आहे हा झाला 1.1 गुणिले किती 4 बरोबर किती L आणि M काय अडचण इथपर्यंत काहीच नाही आता चला LM बरोबर किती येईल मग LM बरोबर किंवा असं घेऊ चला 4 एक 4 आणि पॉईंट किती घर मागं 1 घर म्हणजे हा झाला तुमचा LM तर LM ची किंमत आली तुमच्याकडे 4.4 सेमी 4.4 सेमी इथपर्यंत काय अडचण ओके कोणत्याही विद्यार्थ्याला काहीच अडचण असेल तर कमेंटमध्ये मला सांगायचे ज्या टॉपिकवर तुम्हाला अडचण येईल तो टॉपिक मी परत घेणार समजलं का ओके पुढे परत घेणार म्हणजे काय आता माझे लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे इंग्लिश मीडियम साठीचे पण त्याच्यामध्ये मी परत एकदा समजून सांगू शकतो मराठी मीडियमचं देखील तर बघा इथं LM किती आला 4.4 सेमी त्यानंतर हे दोघं उचलले तर आता हे दोघं उचलू आपण BC भागिले MN बरोबर BC भागिले MN बरोबर किती रे बाळ हे दोघं बरोबर 5/4 ओके 5/4 आपण काय करू कंजेस्टेड जागा आहे ना आपल्याकडे असं पार्टिशन पाडू इथे एक तिथे एक आणि पुढच्या याच्यावर आकृती काढू तर BC ची किंमत किती आहे बघा बरं BC तर BC आलाय 6 सेमी BC किती आलाय 6 भागिले किती MN BC आलाय 6 भागिले MN बरोबर किती आहे बघ 5/4 काढायचं कोण MN जो काढायचा तो वरती पाहिजे तर MN गेला तिकडं MN तिकडे गेलं तर 4 आला इकडं 6 सोबत आणि भागिलेला किती गेला 5 काय अडचणीत पर्यंत काहीच नाही आता काय करू 6 आणि 4 चा गुणाकार करू 6 चौक 24 भागिले 5 इथं 5च्या पाड्यात डायरेक्टली 5.5 होता म्हणून कट केला इथं 6च्या पाड्यात 4 बघा 6 चौक 24 6चा पाडा 4 पर्यंत म्हणायचं 6 चौक 24 भागिले 5 बरोबर किती MN म्हणजे जर आपण 24/5 भागाकार केला तर आपल्याला MN ची किंमत भेटेल तर MN बरोबर किती रे बा 24/5 इथे करू चला 24/5 म्हणजे 5च्या पाड्यात 24 आता 5च्या पाड्यात 24 नाही तर 5च्या पाड्यात 24च्या जवळचं 20 आहे बरोबर का 5 चौक किती 20 तर 24 मधून 20 गेले तर राहिले 4 करेक्ट इथपर्यंत आता मला सांगा 5च्या पाड्यात 4 आहे का नाही मग काय करू 0 घेऊ म्हणजे 0 घेऊ उत्तरामध्ये आला पॉईंट 5 8 40 40 + 40 किती 0 उत्तर किती आला 4.8 तर MN किती आला 4.8 ओके MN किती आला 4.8 सेमी चला दोन बाजू भेटला तिसरी बाजू काढायची आपल्याला आता हे मी रफ करतो नंबर 3 पहिली दुसरी तिसरी बाजू हे दोघं उचलले तर LM भेटला हे दोघं उचलले तर MN भेटला हे दोघं उचला ना आता LN भेटल AC भागिले LN AC भागिले LN म्हटलो बरं का LN नाही तर कमेंट मध्ये सांगता सर LN म्हटले LN म्हटलो की AC भागिले LN बरोबर 5/4 तर AC किती आहे रे बाळ AC म्हणजे CA किती आहे तो 4.5 आणि भागिले किती LN बरोबर 5/4 तर आपल्याला LN काढायचं जो काढायचा तो वरती पाहिजे तर 4.5 तासच हा 4 भागाकार करतो इकडे त्यांनी गुणाकार करेल आणि तो वरती इकडे खाली येईल 5 आणि बरोबरच्या पलीकडे राहिला LN तर आपण काय करूया 4.5 चा गुणाकार 4 सोबत करून घेऊन मग 5 ने त्याला भागू ओके ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवलं 4.5 चा गुणाकार पुढे 4 सोबत करून दाखवतो तुम्हाला ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवले की ज्यावेळेस पॉईंटचा गुणाकार येतो तर पॉईंटच्या गुणाकाराच्या वेळेस पॉईंट घ्यायचं नाही डायरेक्ट नंबर घ्यायचा 4.5 ला मी घेऊ शकतो 45 गुणिले 4 ते झाले बघा 4 पंचे 20 हातचे आले 2 4 चौक 16 आणि 2 किती 18 ओके मग पॉईंटचं काय पॉईंट उत्तरामध्ये द्यायचं इथं बघा किती घर मागं पॉईंट आहे 1 तर इकडून 1 घर यायचं 18.0 ओके 18.0 म्हणजे 18च
18.0 म्हणजे 18च असतो, बरोबर का? मग काय करूया, तर इथं लिहूया 4.5 गुणाकार 4 सोबत 18.0 म्हणजे 18 भागिले किती आहे 5, बरोबर किती LN, बरोबर LN. काय अडचण इथपर्यंत काहीच नाही. म्हणजे आपल्याला जो LN भेटणार आहे तो आपल्याला 18/5 चा भागाकार करून भेटणार आहे. मग 18/5 करू आपण. 18/5, 18/5 म्हणजे 5च्या पाड्यात शोधायचा 18, 5 त्रिक 15, 18 मधून 15 गेले 3, 5च्या पाड्यात 3 ने 0, 5 सक 30, 30 मधून 30 गेले 0, उत्तर आलं 3.6. किती आलं 3.6. म्हणजे LN भेटला तुम्हाला, एकच मिनिट, LN भेटला तुम्हाला 3.6. LN 3.6 भेटलेला आहे. काय अडचण इथपर्यंत काहीच नाही. आपण काय केलं, समरूपता दिली होती, एकाच एक संगत लिहिली, याचा उपयोग करून एका त्रिकोणाचे माप दिले होते, त्याचा यूज करून दुसऱ्या त्रिकोणाचे माप काढले. आता ते दोन त्रिकोण आपल्याला ड्रॉ करायचे. ड्रॉ करण्याआधी परत एकदा सांगतो, कंपास ज्याला आपण मराठीमध्ये कर्कटक म्हणतो ते, त्यानंतर पट्टी, पेन्सिल, शार्पनर, रबर हे सोबत घेऊन बसायचे, तर तुम्हाला आकृती काढते. चला आता काय करूया, सगळ्यात पहिली रफ फिगर मी ड्रॉ करतो. रफ फिगर म्हणजे काय, आपली कोणती काढायची होती, सगळ्यात पहिली आपल्याला काढायची होती ABC, है ना, असं नका काढू बरं का, ही रफ फिगर आहे ABC. त्यानंतर इथं कोणती काढायची होती, LMN. ओके, तर ABC मध्ये मला सांगा, ABC मध्ये AB किती आहे 5.5, AB 5.5 सेमी. त्यानंतर BC किती आहे बघ, BC आहे 6 सेमी, 6 सेमी. त्यानंतर CA किती आहे 4.5, CA 4.5. करेक्ट इथपर्यंत. LMN चा जर विचार केला तर मला सांगा, LMN मध्ये LM किती आहे 4.4, LM 4.4, LM 4.4 सेमी. त्यानंतर पुढे MN 4.8 आणि हा 3.6 आत्ता आलेला आहे, लक्षात राहिला होता त्याच्यामुळे लिहिला LN 3.6. ओके, इकडे बघा परत एकदा, LM 4.4, MN 4.8, LN 3.6. ज्यावेळेस तुम्ही रफ फिगर मध्ये नाव देताल त्यावेळेस असं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने द्यायची, ज्याला आपण अँटी क्लॉकवाईज म्हणतो, ABC, LMN, बरोबर का? ज्यावेळेस वेगवेगळे त्रिकोण असतील तेव्हा. मग आता काय करायचंय, जरा ह्या फिगर बारीक करतो बाजूला ठेवतो, नाही वरती घेतो थोडा, आहे का नाही, बारीक करून आपल्याला ओरिजिनल फिगर ड्रॉ करायच्यात. तर आता ओरिजिनल फिगर काढायच्या कशा, तर ओरिजिनल फिगर काढण्यासाठी तुमच्याकडे काही कन्स्ट्रक्शन पाहिजे, जसे की पट्टी आणि कर्कटक, आणि सोबत पेन्सिल पण पाहिजे तुमची. तर आता काय करायचंय, पहिली फिगर ड्रॉ करू. पहिली फिगर कशी ड्रॉ करायची, तर लक्षात ठेवायचंय, जर तुम्हाला ABC काढायचं आहे, कोण काढायचं, ABC. जर तुम्हाला ABC काढायचं तर मला सांगा, ABC मध्ये BC नावाचा जो पाया आहे तुमचा किती आहे 6, मग पट्टीवरती 0 पासून 6 पर्यंत अंतर मोजायचं. 0 पासून 6 कुठे 6, 6. ओके, 6 झालं. त्यानंतर पुढे काय, आता काय करायचं, पट्टीचं पण काम आहे, कंपासचं पण काम आहे. आता मला इथं कंपासने ड्रॉ करता येणार नाही, पण तुम्हाला समजून सांगतोय की करायचंय कसं. 6 सेमीची रेष घेतली, हा कोण आहे तुमचा B आणि हा कोण आहे तुमचा C. ओके, आता मला सांगा B पासून A चा अंतर किती आहे 5.5. B पासून A चा अंतर 5.5, मग घेतलं B चा अंतर, B पासून A चा अंतर किती 5.5. तर आपण असं मोजायचं कंपास मध्ये 5.5. मोजले इथपर्यंत काय अडचण आहे, BC काढला 6 सेमी, कंपास मध्ये अंतर मोजायचं आणि कंपास आणायची इथं, आणली इथं आणल्यानंतर या पॉइंट वरती, ओके, किती होतं आपलं अंतर, किती होतं 5.5. 5.5. ओके, तर इथं ज्यावेळेस असं कंपास आपण ठेवू तर इथं मारायचा आपल्याला एक कर्व, इथं काय मारायचं एक कर्व. समजलं इथपर्यंत. आता मी मारणार नाही कारण की बघा डॉट तयार होतात, त्याच्यामुळे मी असा हाताने ड्रॉ करतो, केला. त्यानंतर परत एकदा कंपास वरती तुमचा कर्कटक घ्यायचा आहे. B पासून A चं अंतर भेटलं 5.5. आता C पासून A चं अंतर किती आहे 4.5. तर घेऊ आपण 0 पासून 4.5, 4.5, 4.5 मोजलं. ते मोजल्यानंतर ते ठेवायचं इथं, ठेवला. ते ठेवल्यानंतर बघा असा मारायचा कर्व 4.5.
ओके, तर असा एक कर्व मारायचा आहे, बरोबर का? हे बाजूला घेतो आणि हा कर्व इथं जॉईन करायचा. ओके, तर मला सांग एकाच मिनिटासाठी, आता हे एकदम प्रॉपर यायचं नाही कारण की माझ्याकडं पट्टी पेन्सिल नाही, तर मी काय करतो, ही पट्टी लावतो. बरं, हे असं जॉईन करून घेतो हाताने. हे अशी फिगर ही झालेली आहे. समजली इथपर्यंत? थोडीफार वाकडी तिकडे आली कारण की माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही आहे. ओके, आहेत ते पेपरवरती काढण्यासाठी आहे. इथं काय होतं की ते डॉटेड तयार होतं स्ट्रक्चर, मग ते तुम्हाला दिसायचे नाही, त्याच्यामुळं बाजूला असंच मी काढून देणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करायचं पेपरवरती. तर सगळ्यात पहिलं आता नंबर 2 ची फिगर. नंबर 2 ची बघा, एम एन किती आहे? तर एम एन आहे तुमचा 4.8. 4.8 घेतला, 4.8 4.8 घेतला. ओके, ते 4.8 घेतल्यानंतर आता परत कंपास घ्यायचंय. तो कंपास राहू द्या बाजूला, हाताचं सांगतो. कंपास घ्यायचंय, कंपासने 4.4 अंतर मोजायचं. इथं मोजल्यानंतर इथं ठेवायचंय आणि इथून असा एक कर्व मारायचा, बरोबर का? इथून मारायचंय असा एक कर्व. ओके, असा एक कर्व मारायचा आहे म्हणजे इथं. त्यानंतर 3.6 मोजायचंय कंपासमध्ये, कंपास इथे ठेवायचा आणि असा एक कर्व मारायचा म्हणजे या असा. ओके, आणि हे दोघं काय करायचे, जॉईन करून घ्यायचे. समजली इथपर्यंत? आणि याला नाव द्यायचं, हा कोणता होता तुमचा ABC आणि हा कोणता होता तुमचा LM आणि N. ओके, तर याचे जे माप होते ते काय होते, 6, त्यानंतर 5.5 आणि त्यानंतर 4.5. आणि याचे काय माप होते, 4.8, त्यानंतर 4.4 आणि 3.6. सेमी पण लिहायचं आहे असं. ओके, तुम्ही एकदम प्रॉपर मेजरमेंट आणि प्रॉपर फिगर ड्रॉ करायची. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. हे वेगवेगळे त्रिकोण होते कारण की ABC मध्ये आणि एलिमेंट मध्ये कोणीही कॉमन नव्हतं. समजलं इथपर्यंत? एकदम प्रॉपर फिगर काढायच्यात आणि कमेंट मध्ये सांगायचे तुम्हाला समजलंय का. या पटापट याचा स्क्रीनशॉट घेतलाय, याचा देखील घ्या फिगरचा. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे, त्रिकोण REST समरूप त्रिकोण XYZ. सगळ्यात पहिले लिहून घेऊ काय दिले, त्रिकोण REST हा समरूप आहे त्रिकोण XYZ ला. पुढे काय, त्रिकोण REST मध्ये, त्रिकोण REST मध्ये, REST मध्ये काय, RS बरोबर 4.5 सेमी. त्यानंतर पुढे कोण REST किती अंशाचा आहे, 40 अंशाचा. त्यानंतर पुढे काय, ST 5.7 सेमी. ओके, पुढे काय, RST भेटला, ST भेटला. आता RS भागिले XY, मला सांगा हे जे गुणोत्तर आहे 3/5 आहे, म्हणजे प्रत्येक संगत बाजूचं गुणोत्तर 3/5 असेल. आता एकाच एक संगत लिहून घ्या लगेच. याची बघा RS भागिले, तर याची कोणती, XY बरोबर. याची ST भागिले, याची कोणती, YZ बरोबर. याची R आणि T भागिले, याची X आणि Z. परत एकदा सांगतो, घ्यायचे कशी संगत बाजू, याच्या पहिल्या 2 तर याच्या पहिल्या 2, याच्या दुसऱ्या 2 तर याच्या दुसऱ्या 2, याची पहिली आणि शेवटची, याची पहिली आणि शेवटची. ओके, आणि या सगळ्यांचं गुणोत्तर किती येते म्हटले ते 3/5. 3/5. ओके, मग आता काय करूया, पुढे सोडूया. तर सगळ्यात पहिलं मला इथं असं दिसतंय की जर इथं कोण REST 40 आहे, म्हणजे REST आणि XYZ मधला जर S 40 आहे तर Y पण किती, 40 असणार. म्हणजे कोण REST जर 40 आहे तर तो एकरूप असेल कोण कशाला, XYZ ला. तुम्हाला सांगितलं जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण सारखे असतील. जर S इथं 40चा आहे तर Y पण 40चा, म्हणजे मी असं लिहू शकतो का, त्रिकोण कोण XYZ हा आपण किती मापाचा, 40 अंशाचा. पुढे काय अडचण, जाऊ पुढं. काय म्हटलंय बघा, आता इथं 2च बाजू दिल्यात, RS आणि ST. RS आणि ST दिल्या म्हटल्यानंतर ही बाजू काढायची गरज नाही. हे दोघं वापरू आपण, XY भेटन, हे दोघं वापरू YZ भेटन. आता काय करूया, RS भागिले XY बरोबर 3/5. RS भागिले XY, तर RS किती आहे, 4.5 भागिले XY बरोबर 3/5. जो काढायचा तो नेहमी वरती पाहिजे, तर XY खाली आहे तिकडे वरती जाईल. 5 इकडे आला, 4.5 गुणिले 5, 3 खाली आला आणि बरोबरच्या पलीकडे गेला XY.
घे पुढे काय, आपण काय करूया, 4.5 आणि 5चा गुणाकार करून 3 ने त्याला भागू. चला वरच्या वर करतो आता. 5 5 25, हातचे किती आले 2, 5 5 25 ची 5, हातचे आले 2, 5 चोक 20 आणि 2 किती 22. ओके, आणि पॉईंट किती घरमाग, एक घरमाग 22.5 आणि भागिले किती 3 आणि बरोबरच्या पलीकडे किती XY. चला 3च्या पाड्यात आपण 22.5 शोधूया. 3च्या पाड्यात शोधू 22.5. तुम्हाला सांगा 3च्या पाड्यात 22 आहे का, नाही, त्याच्या जवळ कोण आहे, 3 7 21. 22 मधून 21 गेला तर उरला 1. आता वरून 5 खाली घ्यायचं तर आधी पॉईंट वरती यावं लागेल, मग 5 खाली, 3 5 15, उत्तराला 7.5, 15 वजा 15 0. म्हणजे XY किती भेटला, XY भेटला 7.5. काय अडचण इथपर्यंत, काहीच अडचण नसेल. आता पुढे XY तर भेटला. दुसरा ST आणि YZ चा उपयोग करून YZ काढू. ST भागिले YZ चं पण गुणोत्तर 3/5 असेल. तसेच ST किती दिला बघ, ST दिला 5.7 भागिले YZ बरोबर 3/5. तर YZ आपण वरती तिकडे नेऊ. 5 इकडे आला बघा, 5.7, 5 आला वरती आणि 3 आला इकडे खाली, YZ वरती. तर 5.7चा आणि 5चा गुणाकार करू आणि 3 ने भाग. बघा 5 7 35, हातच्या आले 3, 5 5 25, 25 आणि 3 किती 28 आणि किती घरमाग पॉईंट, एक घरमाग पॉईंट, म्हणजे एक घरमाग पॉईंट आणि भागिले किती 3. बरोबरच्या पलीकडे किती आहे YZ. चला 3चा आणि 28.5चा भागाकार करून टाकू. बघूया 3च्या पाड्यात 28.5 आहे का, तर 3च्या पाड्यात 28 नाही, त्याच्याजवळ कोण आहे 27. 3 9 27, 28 मधून 27 गेले 1, त्याच्यावरती 5 घ्यायचं तर वरती पॉईंट द्यावा लागेल का, कारण की अजून 5 आहे तो पॉईंटच्या पुढे आहे. तर आज आलं 3 5 15 0 0. दिस इज 9.5 म्हणजे 9.5 आला. YZ किती आला 9.5. ओके, काय अडचणीत पर्यंत. दोनच बाजू काढायच्या होत्या का, कारण की इथं आपल्याला दोनच बाजू दिल्या, पहिली आणि दुसरी. तिसरी दिली तर आपण तिसरी पण काढली असती. ओके, आता फिगर ड्रॉ करूया आपण. ओके, आता काय करूया, फिगर ड्रॉ करूया. आता लाईट नेमकं गेली इथं, तर तुम्हाला थोडासा आवाज येईल, काहीतरी साऊंड. ओके, तिथं UPS लावलेलं त्याचा आवाज येईल, मध्ये डचकू बिचकू काही नका. ओके, लक्ष द्या आपल्या लेक्चरकडे. तर बघा इथं आपल्याला कोण कोण काढायचं होतं आपल्याला RST. त्यानंतर आपल्याला कोण काढायचं होतं, आपल्याला काढायचं होतं XYZ. तर आपण विचार केला तर मला सांगा, RST मध्ये RS कितीचा होता 4.5, त्यानंतर ST कितीचा होता 5.7. बघा इथं ST 5.7 आणि RST नावाचा कोण, RST नावाचा हा जो कोण होता तो होता 40. जर हा 40 तर लक्षात ठेवायचा हा पण 40, बरोबर. तर इथं बघा XY किती आहे, XY किती आहे, XY तर XY आहे 7.5 आणि YZ किती 9.5. ओके, हे दोन त्रिकोण सेपरेट येतील, हे मी आधी सांगितलं होतं बेसिक मध्ये. का, कारण की दोघांमध्ये एक पण अल्फाबेट कॉमन नाहीये. आता फिगर ड्रॉ कशी करायची ते इकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिली घ्यायची तुमची पट्टी आणि कंपास तुमच्याकडे जे असेल ते कर्कटक. ओके, आता मी कर्कटक घेत नाही कारण की माझ्याकडे ते व्यवस्थित यूज करता येत नाही याच्यावरती बोर्डवरती. सगळ्यात पहिला आपण RST काढू. तर RST मध्ये विचार केला तर मला सांगा ST किती आहे 5.7. काढला 5.7. ओके, मागं पुढे होईल थोडंसं, तुम्ही एकदम ऍक्युरेट मेजरमेंट घ्यायचे. 5.7 झाल्यानंतर काय करायचंय, हा घ्यायचा अर्धवर्तुळ. ओके, आणि हा अर्धवर्तुळ मोजायचं. किती अंशाचा कोण आहे बघा इथं, किती अंशाचा कोण आहे 40. 10 20 30 40, इथं 40, बरोबर का. मग काय करू, सगळ्यात पहिले इथून एक लाईन आपण पास करूया. इथून एक लाईन काय करू, पास करू.
है ना, किती अंशाची 40 अंश घेतला आपण, आपल्याला 4.5 पाहिजे, तर 4.5 आधी लाईन अशी पास करू आणि 4.5चा विचार केला तर बघा 4.5 इथंच आहे, हे इथंच आहे, इथं इथं, आणि ते 4.5 कंपास मध्ये मोजू शकता तुम्ही, इथं असा कर्व मारू शकता आणि असं जॉईंट करून घेऊ शकता. ओके, अशा प्रकारे हे झालेलं आहे. व्यवस्थित काढून देतो, थांबा तुम्हाला. हम्म 4.5 बघा मोजायचंय, इथं इथं भेटन कुठंतरी, इथं असा कर्व मारायचा आहे आणि जॉईन करून घ्यायचं. अशा प्रकारे ही फिगर झालेली आहे. हा झाला तुमचा आर, दिस इज युअर यस अँड दिस इज युअर टी. दिस अँगल इज ऑफ 40 डिग्री. हा 4.5 आणि हा किती 5.7. काही अडचणीपर्यंत काही नाही. दुसरी फिगर आपण ड्रॉ करूया फास्टमध्ये, कारण की त्या लाईट गेलेली आहे आता. 9.5 9.5 9.5 ओके, घेतलं 9.5. त्यानंतर कोण मोजूया, किती अंशाचा आहे, 40. ओके, घेतला 40 अंशाचा. त्यानंतर पुढा पट्टी घेऊ. असे आपल्या अँगल मधून लाईन पास करू आणि पास केल्यानंतर कंपास मध्ये 7.5 मोजायचं, पट्टीवरती 7.5 जे पर्यंत इथं ठेवायचं कंपास आणि इथं मारायचं असं. ओके, इथं कुठेतरी भेटेल तुम्हाला, आणि हे जोडून घ्यायचं. तर हा झाला बघा 9.5, हा झाला 7.5 आणि हा झाला 40 अंशाचा तुमचा कोन. हा झाला तुमचा XYZ. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न इथं संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय, याचा देखील घ्या स्क्रीनशॉट. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्वसंच 4.1 मधला प्रश्न क्रमांक पहिला आणि प्रश्न क्रमांक तिसरा बघितलेला आहे. जो प्रश्न क्रमांक दुसरा आणि चौथा आहे तो आपण पेपरवरती बघणार आहोत. तर चला आपण तो आता पेपरवरती बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा प्रश्न क्रमांक 2 काय आहे. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR. त्रिकोण PQR मध्ये PQ 4.2 सेमी, त्यानंतर QR 5.4 सेमी, PR 4.8 सेमी आणि PQ भागिले LT चं जे गुणोत्तर आहे ते 3/4 आहे. तर त्रिकोण PQR व LTR काढा. आता सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं तुम्हाला, ओके इथं रफ मध्ये मी फिगर काढतो. आपल्याला कशाची माप दिली बघा, PQR ची. जिचे माप दिलेत का सगळ्यात पहिले तो त्रिकोण तुम्हाला काढून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणती बाजू किती घ्यायची. आता लक्षात ठेवा, PQR आणि LTR चा जर विचार केला तर या दोघांमध्ये आर नावाचा अल्फाबेट कॉमन दिसते, बरोबर का. कोणता अल्फाबेट कॉमन दिसते, आर नावाचं. तर या पॉइंटला नेहमी जो कॉमन असेल तो घ्यायचा, आर. त्यानंतर बघा इकडे, आता PQR आपण असं पण घेऊ शकतो, PQR, आणि असं पण घेऊ शकतो PQR. मी असं घेतो PQ आणि R. मग PQR मध्ये जर विचार केला तर PQ किती आहे बाळ, 4.2. PQ किती आहे, 4.2 सेमी. त्यानंतर QR किती आहे बाळ, 5.4 सेमी. आणि PR किती आहे, 4.8. ओके, PQ बघा, हा जो PQ आहे तो 4.2, QR बघा 5.4 आणि PR जो आहे तो PR 4.8 सेमी. ओके, इथपर्यंत बरोबर. आता काय करायचंय, जे गिवन डाटा दिलाय तुम्हाला तो आधी लिहून घ्यायचा. ओके, सगळ्यात पहिले तर काय काय दिलंय तुम्हाला, सांगितलंय त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR. पुढे PQ बरोबर किती, 4.2 सेमी. त्यानंतर पुढे QR बरोबर किती, 5.4 सेमी. त्यानंतर PR बरोबर किती, 4.8 सेमी. आणि आपण काय करू आता, जर हे दोघं, ओके एकच मिनिटासाठी, जर हे दोघं समरूप आहेत तर याची एकाच एक संगत लिहून घेऊ. मला सांगा एकाच एक संगत काय, याचे पहिले दोन PQ भागिले याचे पहिले दोन LT, बरोबर. याचे दुसरे दोन QR, याचे दुसरे दोन TR, बरोबर. याचा पहिला आणि शेवटचा PR, याचा पहिला आणि शेवटचा LR. आणि या सगळ्यांचं जे गुणोत्तर असेल ते किती असेल, 3/4. इथपर्यंत काय अडचण, याला आपण काय करूया आता, हायलाइट करून घेऊ. ओके, इथपर्यंत आलोय आपण. आता काय करायचंय आपल्याला, आपल्याकडे पाहिजे आपलं कर्कटक. कर्कटक म्हणजे काय, ज्याला आपण कंपास म्हणतो इंग्लिश मध्ये, मराठीत कर्कटक म्हणतो.
कर्कटक, त्यानंतर तुमची पेन्सिल, पट्टी, रबर आणि अर्धवर्तुळ पण आपल्याला मध्ये लागणार आहे. तर आपण जर फिगर बघितली रफ मध्ये तर आपल्याला समजतंय की जो पाया काढायचा आपल्याला तो 5.4 सेमीचा काढायचा. तर काढून घेऊ आपण, पट्टीच्या साहाय्याने आपण पाया काय करू, काढून घेऊ. ओके, दिसतंय तुम्हाला एकदम क्लिअर? 5.4. ओके, हे 5.4 काढल्यानंतर मला सांगा, जर आपण विचार केला तर आर पासून पी पर्यंत अंतर किती आहे? 4.8. ओके, तर मग काय करायचं, तुम्ही 4.8 मोजायचं आहे. बघा बरं का, आपण 5.4चा पाया काढला, आर पासून पीचा अंतर 4.8 आहे. तर 4.8 आपण आता मोजूया. ओके, मोजलं. ते मोजल्यानंतर इथं ठेवायचंय आणि इथं एक असा कंस मारायचा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आर्क पण म्हणतात. ओके, त्यानंतर मला सांगा परत एकदा, क्यू पासून पीचा अंतर किती आहे? 4.2. तर ते पण पट्टीवर घेऊ आपण कंपासच्या साहाय्याने. 4.2. ओके, घेतला. आता काय करूया, ते 4.2 घेतल्यानंतर इथं ठेवायचं कंपास. ओके, मग आता काय करायचंय आपल्याला, हे जे आलंय ते जोडून घ्यायचंय. ओके, आता काय करायचंय, लक्षात ठेवा, हा जो त्रिकोणाचा प्रकार आहे तो एकामध्ये एक त्रिकोण आहे आणि एकामध्ये एक त्रिकोण अशाच प्रकारे काढायचा आहे. आता तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही त्रिकोण काढला तुमचा, ओके, नाव आपल्याला शेवटी द्यायची, नाव आपल्याला काय करायचंय, शेवटी द्यायची. ओके, तर आपण काय करू, सगळ्यात पहिलं इथं एक अशी रेष मारायची प्रत्येक वेळेस. इकडे बघा, अशी सरळ नाही, मुलं काय करतात कधी कधी सरळ मारतात, सरळ नाही मारायची, अशी आडवी मारायची. हे बघा, अशी आडवी. प्रत्येक वेळेस काय करायचंय, इथूनच का मारायची, कारण की तुम्ही जर विचार केला तर मला सांगा, हा जो आर आहे तो दोघांमध्ये कॉमन आहे आणि जर कॉमन असेल त्याच्यामधून तुम्हाला अशी लाईन पास करायची. ओके, मारली. ती मारल्यानंतर काय करायचंय, आता नाव देऊ आपण. मला सांगा, हा जो होता तो आर होता. ओके, आणि हा जो होता तो कोण होता, आपला पी, आणि हा जो होता तो कोण होता, आपला क्यू. ओके, तर हा जो क्यू आर तुम्हाला दिसतो, हा जो क्यू आर, या क्यू आरच्या समोर तुम्हाला किती दिसते गुणोत्तरामध्ये? क्यू आरच्या समोर मला दिसते 3. बरोबर, क्यू आरच्या समोर किती दिसते आपल्याला? 3. तर लक्षात ठेवायचा, हा जो क्यू आर आहे, ओके, सगळ्यात पहिलं तर 3च्या आधी मला सांगा, हा जो 3/4 आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? तर 3/4 मध्ये सगळ्यात मोठा अंक मला 4 दिसतो. तर ही जी लाईन आपण आता ड्रॉ केली, हिचे 4 भाग करायचे तुम्हाला. किती भाग? 4 भाग. आता 4 भाग तुम्ही मनाने किती अंतराचे करू शकता, पण जर चुकायचं नाही तुम्हाला असं वाटतंय तर 1.5 सेंटीमीटर घ्यायचा आणि ते 1.5 सेंटीमीटरचे याचे 4 भाग करून टाकायचे. 1, त्यानंतर 2, 3, 4. ओके, केले 4 भाग. हे 4 भाग केल्यानंतर आता याला नाव देऊ आपण. इथं जर आर आहे तर हा झाला आपला R1, हा झाला आपला R2, हा झाला आपला R3 आणि हा झाला आपला R4. ओके, मग मला सांगा, हा जो क्यू आर तुम्हाला दिसतो, क्यू आरच्या समोर मला 3 दिसतो, तर इथं बघा 1, 2, 3 नंबरची लाईन आहे, ती क्यू ला जॉईन करून घ्यायची. क्यूला काय करायची? जॉईन केली. जॉईन. आता इथे एक भाग उरलाय, जर एक भाग उरलाय तर हा त्रिकोण इकडून जाणार, इकडून जाणार म्हणजे बाहेरून जाणार, बाहेरून जाणार तर तुम्हाला काय करावं लागेल, ही लाईन वाढवावं लागेल. चला वाढवून घेऊ. ओके, घेतलंय. आता काय करायचंय, आता खरी मजा. ओके, आता बघा खरं काम तुमचं इथं आहे. तर काय करूया आपण, सगळ्यात पहिलं मला सांगा, गुणोत्तरामध्ये कोण दिसतो? 3. ओके, तर 3 वर ठेवायचं कंपास. 3 वर कंपास ठेवल्यानंतर मला सांगा, 3च्या मागे पॉईंट 2, तर 2च्या निम्मापर्यंत अंतर घ्यायचं. इकडे बघा, इथं 2 आहे, 2च्या पुढे निम्म्यापर्यंत घेतला. आता हे अंतर चेंज करायचं नाही, इथं असं एक कंस मारायचा आहे. ओके, सेम पहिला 3 वरती ठेवला, आता 4 वरती ठेवा. चला, 4 वरती ठेवला, परत असा एक कंस मारायचा. ओके, मग आता काय करायचंय, हे जे अंतर तुम्हाला भेटलंय ते कोणामध्ये जॉईन करायचं असं. ओके, मोजलंय. ते मोजल्यानंतर तुमचा कंपास ठेवायचा इथं आणि इथून असा एक काय करायचंय, आर्क मारायचा. ओके, तो मारलाय. तर आता बघा, ही R4 आणि हा जो पॉइंट आहे याच्यामधून अशी एक लाईन पास झाली पाहिजे इथं.
ओके, अशा प्रकारे खालचा भाग झालेला आहे. आता वरती बघा, सगळ्यात पहिलं जे अंतर आपण R3 पासून घेतलं होतं ते परत एकदा मोजायचंय. R3 पासून हे जे अंतर घेतलं होतं ते घ्यायचंय, एकदा इथे ठेवायचंय, एकदा इथे ठेवायचंय. ओके, परत एकदा हा जो कोन झाला होता तो परत एकदा याच्यामध्ये घ्यायचा आहे, आपल्या कंपासमध्ये घेतला. तो घेतल्यानंतर या पॉईंटवरती तुमचा कंपास पाहिजे आणि इथं असं काय करायचंय, जॉईन करायचं. ते जॉईन केल्यानंतर मला सांगा, हा जो पॉईंट आहे आणि हा जो पॉईंट आहे, इथून एक लाईन पास होईल. ओके, अशा प्रकारे आपला त्रिकोण तयार झालेला आहे. याला आता नाव देऊ आपण. पहिला आपला PQR होता, तर दुसरा काय आहे, LTR. तर इथं आपण L घेऊ, T घेऊ आणि R. त्यानंतर मला सांगा QR जो होता तो कितीचा होता, तर QR आपला होता 5.4 सेमी. 5.4 सेमी. ओके, ते 5.4 झाल्यानंतर मला सांगा PR किती होता, PR होता 4.8 सेमी. ओके, सेमी हे तुम्ही नाव द्यायचे. त्यानंतर PQ किती होता बघ, PQ होता तुमचा 4.2. 4.2. ओके, अशा प्रकारे ही फिगर इथं कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला जर वाटलं याचा स्क्रीनशॉट घ्यायचे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक किती, 4. आता प्रश्न क्रमांक 4 देखील सिमिलरच आहे याच्यासारखंच, म्हणून तर एक पेजवरती घेतले, कारण की हे काढण्यासाठी काय करायचं, आपल्याला थोडेसे कष्ट घ्यावे लागते. तर बघा, सगळ्यात पहिलं तुम्ही बघितलं तर त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AAC तुम्हाला दिसतोय. त्रिकोण AMT समरूप त्रिकोण कोणता दिसतोय तुम्हाला, AAC. जर विचार केला तर मला सांगा, या दोघांमध्ये कोण कॉमन दिसते तुम्हाला, तर ए दिसतोय. दोघांमध्ये पण ए नावाचा अल्फाबेट कॉमन आलाय, करेक्ट आहे. जर ए नावाचा अल्फाबेट कॉमन आहे तर आपण सगळ्यात पहिले रफ फिगर ड्रॉ करून घेऊ. ओके, रफ फिगर काय करू, ड्रॉ करू. इथंच करूया. आता इथं कोण येणार, जो दोघांमध्ये कॉमन आहे तो इथं येणार. कोण येणार, ए. त्यानंतर मला सांगा, जर AMT आहे तर AMT असं पण जाईल, AMT असं पण जाईल. आपण असं घेऊ, AMT. कसंही घेऊ शकता, तुमच्या मनावरती आहे, फक्त फिगर एकदम प्रॉपर ड्रॉ करायची. ओके, तर AM किती आहे बघ, AM आहे 6.3. इथं दिलं बघा AM 6.3. TAM किती आहे बघ, 50 अंश. त्यानंतर AT किती आहे बघ, 5.6. ओके, तर सगळ्यात पहिला आपल्याला ही फिगर ड्रॉ करावी लागेल, त्यानंतर पुढची गोष्ट आहे. ओके, तर काय म्हटलंय, त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AAC. AMT मध्ये AM 6.3 सेमी जे दिलंय ते आपण लिहून घेऊ सगळ्यात पहिलं. त्रिकोण AMT मध्ये AM किती आहे रे बाळ, 6.3 सेमी. त्यानंतर कोण TAM किती आहे, 50 अंश. AT किती आहे, 5.6 सेमी. ओके, आणि गुणोत्तर किती आहे, 7/5. तर आपण संगत एकच एक संगत काढून घेऊ. याची जर AM असेल भागिले, तर याची कोणती आहे, AH. बरोबर. याची जर MT असेल तर याची कोणती असेल, याची जर AT असेल तर याची कोणती असेल, AE. या सगळ्यांचं गुणोत्तर किती असेल, 7/5. इथपर्यंत काय अडचण, ओके, अडचण काहीच नसेल. आता काय करायचंय, सगळ्यात पहिला आपण फिगर ड्रॉ करून घेऊ. ओके, आपल्याला पाया किती आहे, 6.3. तर 6.3 काय करायचं, तुम्ही स्केल घ्यायची आणि स्केलवरती 6.3 मोजून घ्यायचं आहे. बघा, असं एकदम मधोमध काढायच्या फिगर. 6.3 बघा, इथून घेतले 6.3. आता पुढे मला सांगा, ए पासून टी किती आहे, 5.6. जर ए पासून टी 5.6 आहे तर तुमचं आता कंपासचं काम आहे. ओके, कंपास रेडी करून ठेवायचं. कंपासमध्ये पेन्सिल लावायची. मी मुद्दाम पेन घेतलाय, जर पेन्सिल घेतली तर तुम्हाला दिसायची नाही. ओके, तर काय बघा किती आहे, परत एकदा ए पासून टी 5.6. ए पासून टी 5.6. 5.6 कंपासमध्ये घ्यायचंय. कंपासमध्ये घेतल्यानंतर काय करायचंय, इथे ठेवायचं तुमचा कंपास, एक कप. त्यानंतर पुढे ए पासून टी 5.6. त्यानंतर एम पासून टी आहे का, एम पासून टी नाहीच आहे. आपल्याला इथं 50 अंशाचा कोण मोजावं लागेल. आता 50 अंशाचा कोण,
50 अंशाचा कोण कसा मोजायचा हे बघा असं. ओके, परत एकदा सांगतो काय केलंय. मध्ये आवाज बंद झाला असेल बहुतेक, तर बघा परत एकदा सांगतो काय केलंय. आपण एएमटी काढलाय. एएमटी झाल्यानंतर इथे एक लाईन मारली का, कारण की ए नावाचा जो पॉईंट आहे तो कॉमन आहे. जर तो कॉमन आहे तर त्याच्यामधून एक लाईन पास करायची. अशी पास केल्यानंतर त्याचे किती भाग करायचे, 7 भाग करायचे, कारण की या गुणोत्तरामध्ये 7 सगळ्यात मोठा आहे. आता आपण याला नाव देऊन घेऊ. हा झाला माझा A1, हा झाला A2, हा झाला A3, नंतर हा झाला A4, नंतर हा झाला A5, नंतर हा झाला A6 आणि हा किती झाला A7. बरोबर का. असे आपण नावं देऊन घेतले. त्यानंतर पुढे काय मला सांगा, हा जो एम आहे तर एमच्या समोर किती आहे, 7. एमच्या समोर जर 7 आहे तर 7ला ही एम नावाची बाजू जॉईन करून घ्यायची. एम नावाची बाजू 7ला जॉईन करून घेतली. आता पुढे काय, तर लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं हे झाल्यानंतर एक गुणोत्तर पाहिजे. आता इथं कोणता भाग मागं बाकी आहे का नाही, म्हणजे बाहेर तर त्रिकोण येणार नाही, त्रिकोण आतमध्ये येईल. तर 80च्या समोर तुम्हाला कोण दिसतो, 7, आणि एच्या समोर तुम्हाला 5 दिसतो. तर पहिली बाजू मला सांगा 7/5 मध्ये कोण दिसते, तर 7 दिसते. तर 7 वरती कंपास ठेवायचंय. 7च्या मागे पॉईंट आहे 6, तर 6च्या मध्यापर्यंत घ्यायचंय तुम्हाला अंतर. इथं असं एक कर्व मारायचंय. सेम तोच कर्व दुसरा 5 वरती ठेवायचाय. ओके, असा मारायचंय. आणि मग काय करायचं, हे अंतर मोजायचंय तुमच्या कंपासमध्ये. कंपासमध्ये मोजल्यानंतर कंपास ठेवायचं इथं आणि असं काय करायचं, एक इंटरसेक्शन पॉईंट ड्रॉ करायचं. मग मला सांगा, आपल्याला 5 मधून दुसरी लाईन ड्रॉ करायची ना. पहिली 7 मधून गेली, दुसरी 5 मधून. मग 5 बघायचा, हा पॉईंट बघायचा आणि एकदम करेक्ट लाईन काय करायची, ड्रॉ करायची. झालंय. मग पुढचं काम काय करायचंय, जे अंतर 7 पासून तुम्ही घेतलं होतं इथपर्यंत, ओके, ते परत घ्यायचंय. एकदा या पॉईंट वरती ठेवायचंय, त्यानंतर पुढे एकदा ह्या पॉईंट वरती ठेवायचंय. ओके, मग आता काय करावं लागेल, तर हा जो झालाय कोण तयार तो घ्यायचा, इथं ठेवायचा, इथं काय करायचं, पॉईंट ड्रॉ करायचा. ओके, करेक्ट आहे इथपर्यंत, काही अडचण, ओके, काहीच अडचण नसेल. मग काय करायचं बघा, हा पॉईंट पाहायचा, हा पॉईंट पाहायचा, ड्रॉ करायचं. अशा प्रकारे ही फिगर संपलेली आहे. हिला आपण नाव देऊ शकतो. AMT होता पहिला, दुसरा होता AH आणि E. ओके, तुम्ही याचं देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.